नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आणि आजचा दिवस आज आहे गुरुवार। तर मी चाललेली आहे ऑटोमेशन जे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला ऑटोमेशन दरवर्षी होत असतं, तर तिकडे चालले। कल्याणवरून सकाळी लवकरच निघाले आणि त्यानंतर मग घाटकोपरची मेट्रो ट्रेनने मग अंधेरीला उतरून आणि त्यानंतर मग वेस्टर्न लाईन पकडून जाणार होते। तर सकाळी बघता ही मेट्रोची गर्दी खूप लांबच्या लांब लाईन असते। त्यानंतर मेट्रोची तिकीट काढली जाते आणि त्यानंतर बॅग चेकिंग वगैरे होतं। बॅग चेकिंग झाल्यानंतर मग आपण आपले तिकीट स्कॅन करून तिकडच्या मेट्रोमध्ये आपण मेट्रो लाईनला ॲक्सेस करू शकतो। तर इथे स्कॅनर वगैरे आहे। स्कॅन करून झाल्यानंतर मग बॅग आपली घ्यायची आणि त्यानंतर मग आपण मेट्रोला हे करू शकतो, प्रवास करू शकतो मेट्रोने। तिथेच असे शॉप्स, छोटे छोटे शॉप्स त्या लाईनमध्ये असतात। तर तिथे बऱ्यापैकी छानपैकी असे क्वालिटीचे जे मुलींना लागतात ते मटेरियल वगैरे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत। तर खूप छान वाटते इथे शॉपिंग करायला। एक दोन वस्तू कधी कधी मी घेतच असते। तर इथे आपले जे मुलींना इयरिंग्स वगैरे लागतात तर ते पण खूप छान क्वालिटीचे वगैरे अवेलेबल होते। त्यानंतर मी एक इयरिंग घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मग कंटिन्युअस मेट्रो चालू असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। 10 ते 15 मिनिटांनी लगेच मेट्रो वगैरे येत असते। इथे बघताय तर एवढी गर्दी आहे, सकाळची ऑफिस टायमिंग आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे। त्यानंतर इथे दिसतं ते हे असं इंडिकेटर, त्या इंडिकेटरवरून आपल्याला कळतं की आता नेक्स्ट स्टेशन कोणतं। त्यानंतर हे जे तिकीट काउंटर आहे ते ब्रिजवरती लागूनच जे लोकल ट्रेनचं तिकीट काउंटर आहे तिथून मग मी राम मंदिरची तिकीट काढली। पहिल्यांदा मी गोरेगावला जायचे, पण राम मंदिरवरून ऑटो करून BEC एकदम जवळ आहे। राम मंदिरला उतरल्यानंतर 10 ते 15 रुपीजच्या शेअर ऑटोने आपण बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला जाऊ शकतो। तर इथे ऑटो पकडलेले शेअर ऑटो 15 रुपयाने आणि त्यानंतर मग जवळच बॉम्बे एक्झिबिशन सेंटर आहे। हे आहे एक्झिबिशन सेंटरचं मेन डोर। इथे गेल्यानंतर मग आपण चौकशी करू शकतो की कोणतं ऑटोमेशन गेट नंबर कितीला अवेलेबल आहे। तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदाच बॅच मिळतो आपल्या कंपनीच्या नावाचा, तो घ्यायचा आणि त्यानंतर मग ऑटोमेशनला जायचं। इथे फक्त हा लोगो सुंदर असतो। ऑटोमेशन सेंटरला एंटर केल्यानंतर मग तिथे आपल्याला कंपनीचा बॅच मिळतो आणि मग आपण ऑटोमेशनच्या इथे जे काही जे स्टॉल वगैरे हे आहे कन्वेअर बेल्टचं मशीन। म्हणजे त्याच्यावरती प्रोडक्ट ठेवून त्यानंतर ते स्लाईड होतं असं वगैरे त्याने दाखवलं होतं। हे छोटे छोटे प्रोडक्ट्स किंवा मोठ्या कंपनीचे काही मोठे ऑटोमेटिव्ह प्रोडक्ट्स, जसं काही तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं व्हिडिओमध्ये पिक अँड प्लेस मशीन असेल किंवा हायड्रॉलिक मशीन्स असतील, त्या वेगवेगळ्या जे आपले ॲप्लिकेशन्स असतात त्याप्रमाणे डेव्हलप केलेल्या असतात। अशा वेगवेगळ्या कंपनीजच्या, मोठ्या मोठ्या कंपनीजच्या ज्या मशीन्स पण आहेत त्या पण डिस्प्लेसाठी ठेवलेल्या असतात। त्याप्रमाणे कस्टमर रिक्वायरमेंट जशी असेल तशी ते लोक डिझाईन करून देतात आणि त्यानंतर मग ते मेन प्रोडक्ट लाईनमध्ये येतं। तर हे जर अशा प्रकारचे एक्झिबिशन्स असतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे, जसे की पेपर इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्री असेल किंवा दुसऱ्या अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या इंडस्ट्री ज्याच्यामध्ये आपण काम करतो, त्या इंडस्ट्रीचे एक्झिबिशन कंटिन्यूस इथे होत असतात। आणि आपण गुगलवरती सर्च केल्यानंतर, म्हणजे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर सर्च केल्यानंतर तिथे ज्या एक्झिबिशन्स
चं शेड्यूल आहे ते दिसतं, म्हणजे जे कोणत्या डेटला कुठलं एक्झिबिशन लागणार आहे ते सगळं अवेलेबल असतं. त्याप्रमाणे आपण तसे ऑटोमेशन वगैरे असेंड करू शकतो. तर इथे जे त्यांनी डिस्प्ले केलं होतं हॉल नंबर 1 आणि 2च्या मध्ये जे लाईन होती तिथे त्यांनी वेगवेगळे ॲप्लिकेशन्समध्ये कोणत्या कोणत्या मशीन्स असतात ते डिस्प्ले केलं होतं. आणि आत्ताच्या ह्या एक्झिबिशनमध्ये रोबोटिक्स हे मेन जे आहे त्यांनी सगळीकडे दाखवलं होतं की ऑटोमेटिव्ह, सेमी ऑटोमेटिव्ह किंवा ऑटोमेटिव्ह रोबोटिक्सचं IoT ॲप्लिकेशन्समध्ये किती उपयोग आहे ते सगळं त्यांनी इथे डिस्प्ले केलं होतं. तर असे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे एक्झिबिशन्स हे आता असतात ते कंटिन्युअस होतच राहतात. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपण वर्क करतो त्याप्रमाणे आपल्याला तिथे एक्झिबिशनला भेट देण्याची संधी वगैरे मिळू शकते. त्याचप्रमाणे जर एक्झिबिटर्स म्हणजे किंवा स्टुडंट्स असतील तर स्टुडंट्सला पण काही वेळेला तिसऱ्या दिवशी ऑटोमेशनला ते बघण्यासाठी वगैरे अलाउ करतात. ज्याप्रमाणे की इंजिनिअरिंग कॉलेजेस असेल किंवा इतर कुठल्या इंडस्ट्रीचे कॉलेजेस वगैरे असतील तर त्यांना अलाउ केलं जातं तिसऱ्या दिवशी की आपण ज्यामध्ये शिकतो आहे त्यामध्ये कोणते जे आहे मार्केट अवेलेबल आहे ते पाहण्यासाठी. त्यानंतर इथे आहे हा ऑटोमेशनचा जो आहे लोगो डिझाईन त्यांनी केला होता, खूप छान वाटलं होतं ते बघून. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे जी एक रोबोट मुलगी दाखवली होती ते छान वाटत होतं की आत्ताच्या जे सिनारिओ चालू आहे त्याप्रमाणे मुलींनी किती स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि हे बघून छान वाटतं की मुलगी म्हणजे एक पॉवरचा लोगो असतो, तर ते बघून खूप छान वाटलं. त्यानंतर मग तिथे जे कॅफेटेरिया आहे त्या कॅफेटेरियामध्ये थोडा वेळ चहा वगैरे घ्यायचा विचार होता, त्यामुळे हे जे नवीन या साईडला कॅफेटेरिया झाला आहे तर तिथे मी जाणार होते. इथे जे कॅफेटेरियामध्ये डिझाईन केलेलं आहे इंटिरियर डेकोरेशन जे आहे ते खूप छान वाटत होतं. बाहेर पण एकदम प्रसन्न वाटत होतं आणि कुठल्या तरी एका मोठ्या मॉलमध्ये आल्याचा भास होत होता. तर इथे गेल्यानंतर जे आहे ते कॉफी वगैरे घेतली मी, छान वाटलं आतमध्ये गेल्यानंतर. आणि एकदम 5 स्टार हॉटेलसारखं बाहेर पण खूप सुंदर झाडं वगैरे त्यांनी मेंटेन केली होती. आणि माझ्या एक्झिबिशनला भेट देऊन झालेली आहे आणि थोड्या वेळासाठी पाऊस आला आहे, थोडंसं मी इथे उभी राहिले. हे मागे मे बी त्यांचं काहीतरी एक हॉल आहे आणि तिथे उभी राहिले. समोर इकडून एक एंट्री आहे आणि त्या साईडनी समोरून एक एंट्री आहे. तर हे समोरच एक मोठं झाड आहे. मागच्या एका मी
माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ते समोरच आहे, तिथेच मी उभी आहे. आणि असे तुम्ही बघितलात तर हा एक्झिबिशनचा ब्लॉग होता. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स इथे होत असतात. आणि ऑनलाईन जर आपण गुगलवरती सर्च केलं की बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, तर इथे शेड्यूल जे आहे ते वर्षभराचं शेड्यूल किंवा मग कोणत्या डेटला कोणतं एक्झिबिशन आहे ते सगळं असतं. तर कोणती इंडस्ट्री असू देत, सगळं वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते एक्झिबिशन होत असतात. तर इथे सगळ्या अशा एक्झिबिशन मधून चालू असतात. तर आपण ज्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तर त्या ह्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण असे एक्झिबिशन्स अटेंड करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि मागच्या व्हिडिओ पण खूप चांगला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला होता. तर तसंच या व्हिडिओला पण लाईक करा. आणि नेक्स्ट असे चांगले व्हिडिओ मी देत राहीन. आणि आज एक्झिबिशनला 2 हॉल होते, एक ऑटोमेशनचा एक हॉल आणि दुसरे समोरचं झाड, पण त्याला त्यांनी सगळीकडून असं कंपाऊंड घातलं. मे बी इथे काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे. इकडचा एरिया आता एक्झिटने मी जाणार आहे घरी. तर मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी एक्झिबिशनला आल्यानंतर मावशीच्या घरी जाते. माझी मावशी जवळच राहते, त्यामुळे तिच्या घरी राहून मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दुसरा हॉल अटेंड करून मग मी घरी जाणार होते. तर असं पावसाचं वातावरण, थोडंफार मधून पाऊस येत होता आणि छान वाटत होतं. वातावरण पण थंड वाटत होतं. आणि